बाप काय करावं, घरात अन्नाचा कण नाही. जिजामाता काळजी नका करू मालक, स्वयंपाकाला लागले. हा बाबा, जिजामाता म्हणजे अन्नपूर्णा होत्या महाराज. घरात काही नसताना स्वयंपाकाला लागल्या. काय स्वयंपाक केला? दरदरीत पाण्या माझ्या रांधलेल्या कन्या. गव्हर्नर महाराज पाण्यात कन्या टाकल्या, कन्यात पाणी टाकलं, माडभर पाणी मुठभर कन्या, झाला ना स्वयंपाक. आणि मालक बोलवा तुमचे देवाला जेवणासाठी. महाराज धावत गेले, म्हटले देवा चला झाला स्वयंपाक. बसले ना भगवान परमात्मा जेवायला बसले. गड्यावर पत्रवाळी वाढली, कन्या वाढल्या पत्रवाळीवरती. कन्या थांबल्याने दर्रा बेरला निघून गेले. कन्या थांबतात का महाराज? थांबत नाही महाराज. भगवान परमात्मा चतुर्भुज झाला. 3 हाताने पत्रवाळी धरली, एका हाताने जेवायचा सपाटा सुरू. जेवण झालं आणि माझ्या तुकोबाराने देवाचा हात धरला आणि घरामध्ये सोफा सेटवर बसवलं. बरं सर, सोफा सेट होता का? काय होतं मग? घरी मोडकी आवाजा बरी वाकळाच्या शेजा, तुटक्या दोरीची मोडकी बाज, त्याच्यावर फाटकी गोदडी, त्याच्यावर संपूर्ण विश्वाचा माल. ही माझ्या तुकोबारांची श्रीमंती होती गड्यावर. आणि ज्यावेळेस तुकोबाराय भगवान परमात्मा त्या तुटक्या दोरीच्या मोडक्या बाजेवर बसले आणि मग तुकोबाराने लगेच तंबाखू काढली. मुखशुद्धी तुळशी डाळ, तुका मने मी दुर्गाळ, तुका मने मी दुर्गाळ, तुका मने मी दुर्गाळ. तृप्त झाला भगवान परमात्मा. मग सांगितलं महाराज निघायचं का? 10:15 वाजत आले. म्हटले महाराज तुकोबाराय मध्ये आले, त्या गावामध्ये थांबलो, त्या गावकऱ्याचा निरोप घेऊ दे रे देवा मला. गावात गेले, लोकांना सांगता अरे चला रे वैकुंठाला चला, वैकुंठाला. अरे मला भगवान परमात्मा घेण्याकरता आले, वैकुंठाला चला. लोकांनी हे वाक्य ऐकलं. लोक म्हणे पागल झाला आता हा, तुका वेळा विचार करी बडबड फार. पागल झाला म्हटले. जिवंतपणी वैकुंठाला? अरे मेल्यावर लिहावं लागतं वैकुंठवासी फोटोवरती. हा जिवंतपणी म्हणतो पागल झाला. लोक यायला त्या रेत नवल नाही, स्वतःची धर्मपत्नी सुद्धा गेली नाही महाराज. आणि मग तुकोबारायांनी जाण्याचा निर्धार केला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला अंतकाळी विठो मुद्दा संपला माझा. तुकोबाराय आले त्यांच्या इच्छेने.